नमस्कार मंडळी, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सुशीला ही सुरेखाला म्हणत असते की माझ्या या घरात तुझी अजिबात ही थेर चालणार नाही. तेव्हा सुरेखा म्हणत असते की सारखं माझं माझं करणं सोडून दे, कारण माझ्या मुलाने हे घर आता त्याच्या ताब्यात घेतलंय. सुशीला म्हणते की हो, मग तुझ्या नवऱ्याने हे सगळं विकत घेतलं असेल, परंतु बाईची खरी संपत्ती काय असते तुला माहितीये का? अगं, तिचा नवरा ह्या वाड्याचा मालक आणि तो फक्त माझा आहे. बापूसाहेब फक्त माझे आहेत आणि आज सुद्धा त्यांना बाहेर गावी जायचं होतं, तर गाडीपर्यंत मी त्यांना सोडवायला गेले होते आणि त्यांनी मलाच उठवलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, समाजामध्ये गजराज धोंडे पाटलाची बायको म्हणून मला जितका मान आहे ना, तितका मान तुला कधीच भेटणार नाही. सुरेखा म्हणते की तू खूप तुझं घर असं करतेस ना. आता नाही तुझ्या या घरामधून तुझ्याच नवऱ्याने तुला घराबाहेर काढलं ना, तर माझं नाव देखील सुरेखा नाही. सुशीला म्हणते की तू काय मला घराच्या बाहेर काढणार? या आधी सुद्धा मी तुला या घरामधून बाहेर काढलंय आणि आता सुद्धा मीच तुला या घराबाहेर काढणार आहे, नाहीतर मी नाव नाही सांगणार. सुशीला. सुरेखा म्हणते की जा, आता येणारा काळच ठरवेल की कोण कोणाला बाहेर काढता येते. तर मंडळी, तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. आम्हाला तुमची खूप गरज आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाख मोलाचं आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. इकडे पिंकी ही तिच्या रूममध्ये बसलेली असते. तितक्यात छबी येते. छबी दरवाजा वाजवत असते आणि म्हणत असते की येऊ का आतमध्ये? तेव्हा पिंकी म्हणते की अहो छबीताई, एवढं फॉर्मल वागायला काय झालंय, या ना तुम्ही आतमध्ये. छबी म्हणते की नाही ग, मला असं वाटलं की युवराज असेल म्हणून बोलले मी. पिंकी म्हणते की नाही, ते आंघोळीला गेलेत आताच. छबी म्हणते की काल रात्री तू माझ्या आईसाठी जे काही केलंस ना, त्याचा खरंच मला खूप अभिमान वाटतो. पिंकी म्हणते की मी माझ्या सासूची मान आणि प्रतिष्ठा जपणारच आणि त्यासाठी मी काहीही करू शकते. पिंकी म्हणते की पंचायतीमध्ये जो निर्णय दिला त्याचा तुम्हाला खूप राग आला असेल. छबी म्हणते की हो, खूप राग आला होता. मला असं वाटलं होतं की तू माझ्या आईच्या विरोधात आहे. तर पिंकी म्हणते की असा विचार सुद्धा कधी करू नका. छबी म्हणते की एक वकील म्हणून मी न्यायाच्या बाजूने उभं राहायला हवं होतं आणि एक सरपंच म्हणून तू योग्य ठिकाणीच उभी राहिली. छबी म्हणते की हो, पण आता काहीही झालं तरी हे घर तुटायला नकोय. आज जे काही होऊन गेलं त्याची मला फार भीती वाटते. पिंकी आश्चर्याने आता छबीला विचारते की काय घडलं आज, आणि मग छबी आता घडलेला प्रकार सांगते आणि मग ती सांगू लागते की सुरेखाने कशा प्रकारे आईला धमकी दिली आहे की ती लवकरात लवकर या घरातून तिला घराबाहेर काढणार आहे. पिंकी म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. आता जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत घरातून त्यांना कोणीच काढू शकत नाही. त्यांना न्याय देण्याचं ठीक आहे, परंतु सासूबाईंवर होणारा अन्याय मी कधीच खपवून घेणार नाही. मला माहिती आहे की सुरेखा मावशींना खूप त्रास झालाय, परंतु अशा पद्धतीने जर त्या बदला घेण्याचा प्रयत्न करत असतील तर मी ते कधीच होऊ देणार नाही. की म्हणते की आता कोणीही आपल्या घराकडे वाईट नजरेने बघू शकत नाही. आता छबी आणि पिंकी एकमेकींना मिठी मारतात. तर इकडे सुरेखा ही मेकअप करत बसलेली असते. तितक्यातच तिथे संग्राम येतो आणि म्हणतो की आई तिळगुळ घे. तर आता सुरेखा तिळगुळ न घेता तिथून उठते आणि कपाटातून एक नेकलेस काढते. तर संग्राम म्हणतो की आई, तुझं आजकाल हे काय चालू असतं ना, मला काहीच कळत नाही. हे लोक तुला कसेही वागवतात तरी सुद्धा तू माझ्याकडनं तिळगुळ घेती आणि त्यांना वाटायला चालली आहेस का? सुरेखा म्हणते की अरे बाळा, हे सर्व काही तुझं आहे, परंतु शत्रूचा शत्रू जर आपल्या गोठ्यात आला तर तो शत्रू नसतो. मला कळतंय रे की मी काय करते ती, आणि तायडी माझी शत्रू असली तरी मला माहितीये की तिचा शत्रू कोण आहे. तर आता सुरेखा अशीच बाहेर जाते. सुशीला सर्वांना म्हणते की चला पोरांनो, सगळ्यांनी नाश्ता करून घ्या. इतक्यातच आता तिचे सुरेखा येते. सुरेखा सर्वांना तिळगुळ देत असते आणि सुशीलाला म्हणते की अगं तायडे, तिळगुळ घे आणि गोड बोल. सुशीला म्हणते की संक्रांत कधीच उलटून गेलीये आणि ही आत्ताशी आलीये तिळगुळ द्यायला. संक्रांतीबद्दल हिला काही माहित तरी असेल का? सुरेखा म्हणते की हो, मी विसरूनच गेले होते की तू मोठी आहे ना घरातली, आणि मग तू मला बरी तिळगुळ द्यायला विसरली. सुशीला म्हणते की घरात एवढी मोठी संक्रांत आली असताना मी कोणाला देऊ तिळगुळ? कुठला ग्रह समोर येऊन बसलाय काय माहिती. सुरेखा म्हणते की अगं तायडे, सोड हा कडवटपणा, आता हा तिळगुळ घे आणि गोड बोल. त्यामुळे सुशीला आता तो तिळगुळ स्वीकारते. सुरेखा आता सत्या आणि डॉल्बीला म्हणत असते की अरे, मी तुमची मावशी आहे ना, जरा मावशीशीही गोड गोड बोला. सत्या आता रागानेच तो तिळगुळ घेतो. तर आता सुरेखा म्हणत असते की सत्या, अरे जरा नीट वागत जाय, आणि एवढी सोन्यासारखी बायको आहे तुझी चित्रा, तिला जीव लावत जा आणि जरा बाहेर कामाला जात जा, नुसता घरात बसू नकोस. आणि आता ती छबी जवळ जाऊन बसते आणि छबीला म्हणते की अगं, आता किती दिवस माहेरचे तुकडे तोडत बसणार आहे, जा जरा सासरला जा, तिकडे जाऊन जरा सुखाचा संसार कर. सुरेखा आता डॉल्बीला म्हणते की अरे डॉल्बी, जेव्हा तुझी आई प्रेग्नंट होती ना, तेव्हा उडत उडत माझ्यापर्यंत खबर आलीच होती. मी येणार होते तुला भेटायला, परंतु तू पण काही कमी नाही. ज्या मुलीवर प्रेम होतं त्याच मुलीशी तू लग्न केलंस, आवडला हा मला. सुरेखा आता चित्राला तिळगुळ देते आणि नंतर ती निरीकडे
जाते आणि ती नीरीला म्हणते की घाबरू नकोस, तू प्रेम केलंयस आणि प्रेम करणाऱ्यांना माझा कधीही अपवाद नाही, घाबरू नको ह्या सर्व लोकांना, असं म्हणत आता सुरेखा ही नीरीला सोन्याची चेन गिफ्ट करते. नीरी ते घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते, परंतु सुरेखा मात्र जबरदस्तीने ती चेन तिला देत असते. नंतर सुरेखा म्हणते की माझी लाडकी सून आणि लाडका मुलगा कुठे गेला काय माहिती. त्याच वेळी पिंकी आणि युवराज तिथे येतात. दोघंही आता सुरेखाकडे बघू लागतात. सुरेखा युवराजच्या गालावरनं हात फिरवते आणि म्हणते की मी तेव्हाही तुझ्यावर तेवढंच प्रेम करत होते आणि आत्ताही. तू मला बरं केलंस, मला वाचवलंस, माझी खूप सेवा केलीस. युवराज म्हणतो की कसं आहे सुरेखा मावशी, मी त्या सुरेखा मावशीला ठीक केलं जिच्या मनात सहानुभूती होती. आणि मग ती सुरेखा मावशी खरी होती की सरकारवाड्यावर पहिलं पाऊल टाकल्यानंतर जी बदलली ती सुरेखा मावशी खरी होती. सुरेखा रडतच म्हणते की मीच खरी आहे रे, पण तुझ्या आईने मला बदलायला भाग पाडलं. सुरेखा युवराजला म्हणत असते की युवराज, अरे तू माझ्या अंगाखांद्यावर वाढलाय. जेव्हा तुझ्या जन्माच्या टाइमला तुझी आई आजारी होती तेव्हा मीच तुला सांभाळलंय. युवराज देखील इमोशनल झालेला, परंतु सुशीलाला मात्र हे सर्व अजिबात बघवत नसतो. युवराज सुरेखाला म्हणतो की पण मावशी, माझा अजूनही तुझ्यावर विश्वास नाहीये. सुरेखा म्हणते की विश्वास नको ठेवूस माझ्यावर, पण माझं अजूनही तुझ्यावर प्रेम आहे. आणि सुशीलाला ती म्हणते की सुशीला, तुला आठवतंय का जेव्हा तू आजारी होतीस तेव्हा युवराज माझ्याकडेच होता ना. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरेखा पिंकीला चॅलेंज करते की मी सुशीलाला काहीही करून घराबाहेर काढणार. पिंकी मात्र रागाने तिच्याकडे बघते. तर पिंकी युवराजला म्हणत असते काही झालं तरी आपल्याला दाखवूनच द्यायचंय सुरेखा मावशीला की सासूबाईच या घराच्या राणी आहेत. आणि हळदी कुंकू तर आता होणार. मित्रांनो, असेच नवनवीन मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.